विद्यार्थी मित्रांनो, आता सोमवारी तुमचा मराठीचा पेपर आहे. तर आपण आता प्रश्न 5वा उपयोजित लेखन रायटिंग स्किल त्याची थोडीशी उजळणी करूया, रिव्हिजन करूया. तर प्रश्न 5वा अ मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात. एक औपचारिक पत्र, फॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर आणि सारांश लेखन असे 3 तिघांपैकी तुम्हाला एनी वनच करायचं असते. तर पत्रलेखनासाठी तुम्हाला मॅटर इकडे दिलेला आहे. पत्रलेखन खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. जागृती युवा प्रबोधिनी काष्टी आयोजित विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा, दिनांक 10 जानेवारी, वेळ सकाळी 7, आकर्षक पारितोषिके, नावनोंदणी सुरू, वयोगट 10 ते 15 वर्षे, संपर्क श्री सोहम शिरगावकर, आयोजक मॅरेथॉन स्पर्धा, ईमेल आयडी तो दिलेला आहे तिथे त्यांनी, ईशान रेगे, इराल रेगे. बघा, आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे शाळेचे प्रतिनिधी, शाळेचं नाव इथे तुम्हाला दिलेलं आहे, तुमचं नाव देखील इथे दिलेलं आहे. बॉईज जे आहेत ते लिहिणार ईशान आणि जे गर्ल्स आहेत ते लिहिणार इरा. कळलं की नाही? विद्यार्थी प्रतिनिधी आणि तुमच्या स्कूलचं नाव इथे त्यांनी दिलेलं आहे, आनंदक्षण विद्यालय. त्यामुळे तिथे ऑलरेडी तुम्हाला स्कूलचं नाव मेन्शन केलेलं आहे. तुम्ही आपल्या स्वतःचं स्कूलचं लिहायचं नाही काष्टी या नात्याने. तर माझं असं म्हणणं आहे की फॉर्मल आणि इनफॉर्मल जेव्हा पत्र येते, औपचारिक आणि अनौपचारिक, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही औपचारिक पत्र लिहिलं तर तुम्हाला जास्त सोपं पडेल. इथे आता तुम्हाला लहानपणापासून 5वी पासून वगैरे अनौपचारिक इनफॉर्मल लेटर लिहायची सवय असते, परंतु इथे जे 10वीला जे इनफॉर्मल लेटर असते ते तुम्हाला समजायला, ते लिहायला थोडं किचकट वाटते. त्यामुळे आपण फॉर्मल लेटर लिहिलं, औपचारिक पत्र लिहिलं तर तुम्हाला मार्क जास्त मिळण्याची शक्यता असते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही फॉर्मलच लिहायला पाहिजे. तर आता इथे पत्र इकडे पहिलं आहे, प्रस्तुत स्पर्धाकरिता शाळेतील 20 विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा. आता पहिला जो आहे तो फॉर्मल लेटरचा विषय आहे. औपचारिक पत्र, प्रस्तुत स्पर्धेकरिता शाळेतील 20 विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी विनंती करणारे पत्र, विनंती पत्र, मागणी पत्र ना, परवानगी मिळवण्यासाठी पत्र, विनंती असते ती, ते हे पत्र असतात ते फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र. आणि इथे अनौपचारिकसाठी विषय दिलेला आहे, प्रस्तुत स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल अभिनंदन करणारे पत्र आयोजकांना लिहा. आता बघा, हे इकडे आपल्याला फॉर्मल आणि इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की फॉर्मल लेटर लिहिणं आपल्याला इझी जाते. म्हणून आता फॉर्मल लेटरमध्ये काय लिहायचं, आता औपचारिक पत्र. आता इथे आपल्याला पत्र कोणाला लिहायचं आहे, आयोजक, आणि तिकडे सगळं मॅटर आपल्याला दिलं आहे. आता इथे जागृती युवा प्रबोधिनी एक अशी संस्था आहे आणि त्यांनी काय आयोजित केलं आहे, विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा हे त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचे संपर्क दिलेला आहे सोहम शिरगावकर, म्हणजे ते आयोजक आहेत. कळलं की नाही? आयोजक मॅरेथॉन स्पर्धा ते आयोजक आहेत सोहम शिरगावकर. मग आता आपल्याला तुमच्या शाळेचं नाव दिलेलं आहे आनंदक्षण विद्यालय काष्टी. आता या शाळेचे तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात. मग तुमच्या शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तर मग प्रथम तुम्ही काय करणार की प्रथम जेव्हा आपण फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र लिहितो तेव्हा आपण पहिला काय लिहितो, दिनांक. आता दिनांक लिहिताना हे पाहायचं, आता तुम्ही तुमची एक्झाम आहे म्हणून त्याच दिवशीची दिनांक लिहायचं असं नाही, कारण इथे ऑलरेडी मॅरेथॉन स्पर्धा 11 जानेवारीला होणार आहे. मग तुम्ही जर फेब्रुवारीत पत्र लिहिलं तर ती मॅरेथॉन स्पर्धा होऊन गेलेली आहे. म्हणून जे विषय ते दिलेलं मॅटर, इन्फॉर्मेशन सगळं व्यवस्थित वाचायचं शांतपणे आणि मग आपल्याला कळलं पाहिजे. आता इथे 10 जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा आहे, मग त्याच्या अगोदर आपल्या शाळेतल्या मुलांची नावं गेली पाहिजेत, बरोबर की नाही? म्हणून 10 जानेवारी आहे तर तुम्ही 5-6 जानेवारीला तरी त्यांना पत्र लिहून कळवलं पाहिजे की एवढे विद्यार्थी आहेत, मग ते तुम्हाला परमिशन आहे की नाही ते समजणं. तर पहिला तुम्ही दिनांक लिहिताना ते 10 जानेवारी स्पर्धा आहे, मग आपल्या इकडे आपली दिनांक त्याच्या अगोदरची असणार आहे. किती असणार, 6, 5, 10 जानेवारीच्या अगोदर तुमचं पत्र तिकडे पोहोचलं पाहिजे. मग ते तुम्हाला परवानगी देणार वगैरे, ते नंतर प्रोसेस होणार.
म्हणून 5 किंवा 6 जानेवारी हा जो इकडे कसं जानेवारी वर्ड लिहिलाय तसं तुम्हाला आता 5-1 असं नाही लिहायचं. तिकडे 5 जानेवारी हा वर्ड लिहायचा मराठीमध्ये आणि 2026 असं लिहिल्यानंतर आपण पहिलं दिनांक लिहिले. दिनांक लिहिल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे प्रति. प्रति म्हणजेच काय, जसं तुम्ही इंग्लिशमध्ये टू लिहिता तसं इकडे प्रति लिहायचं. प्रतिमध्ये आपण ज्याला समोरचा व्यक्ती आहे, आपण ज्याला पत्र लिहितो त्या व्यक्तीचं पद, हुद्दा म्हणजे तो व्यक्ती त्या संस्थेमध्ये, त्या कोणत्याही बुक डेपोमध्ये, स्कूलमध्ये काय पदावर कार्य करतो ते त्याचं पद लिहिणार. आता इथे आयोजक आहे तर तुम्ही लिहिणार माननीय आयोजक. ओके. त्याच्यानंतर तिकडे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. आता ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे या इकडे तिथे जागृती युवा प्रबोधनी संस्था आहे आणि काष्टी, त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे. मग तो तुम्हाला लिहायचं आहे प्रतिमध्ये ज्याला आपण पत्र लिहितो त्याचं पद, त्याच्यानंतर त्याचं काही त्याचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस, त्यांनी ईमेल आय डी दिला असेल तर त्याचा ईमेल आय डी लिहायचा. आता त्यांनी ईमेल आय डी नाही दिला असेल तर आपण नाही लिहायचं, कारण त्यांचा ईमेल आय डी आपण नाही बनवू शकतो, आपल्या शाळेचा आपण बनवतो. पण त्यांचं दिलेलं असेल तर लिहायचा, दिलेला नसेल तर नाही लिहायचा. त्या इकडे दिलेला आहे, मी इकडे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. प्रति झाल्यानंतर आपण काय लिहिणार आहोत, विषय. आता फॉर्मल लेटरला विषय लिहिणे अत्यंत आवश्यक आहे आणि विषय तुम्हाला तुमच्या टॉपिकमध्ये मिळणार आहे. आता टॉपिक असं आहे, प्रस्तुत स्पर्धेकरिता 20 विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी विनंती करणारे पत्र. मग विषय येणार आपला की मॅरेथॉन स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी विनंती पत्र, हा आपला काय येणार आहे विषय. विषय झाल्यानंतर महोदय, कॉमा आणि फर्स्ट पॅरेग्राफ. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये जो पहिला पॅरेग्राफ असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन येणार. तुम्ही पत्र लिहिणारे कोण आहात, कळलं की नाही. आता तो समोरचं जे व्यक्ती आहे, समोरचं इन्स्टिट्यूशन आहे, समोरचं कोणीही असेल, बुक डेपोसाठी वगैरे असेल तर तो व्यक्ती तुम्हाला ओळखत नाहीये. मग तुम्ही कोण, आता इथे तुम्हाला नाव तुमचं स्वतःचं लिहायचं नाही, त्यांनी दिलेलं आहे. मुलांनी ईशान लिहायचं आणि मुलींनी काय लिहायचं, इरा. मग इरा रेगे किंवा ईशान रेगे, इयत्ता तुम्ही कितवीला आहात, तुमच्या शाळेचं नाव देखील इथे मेन्शन आहे, आनंदक्षण विद्यालय. स्वतःच्या शाळेचं लिहायचं नाही. काष्टी असं लिहिल्यानंतर ते मॅटर तुम्ही लिहायचं की मी इयत्ता 10वी किंवा 9वी या वर्गात शिकत असून या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला पत्र लिहित आहे. हे पत्र मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. असं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन तुमचं असलं पाहिजे. सब्जेक्ट फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सुरुवात करायचं नाही. मग तुम्ही सेकंड पॅरेग्राफमध्ये काय लिहिणार आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये मग तुमचं काय सब्जेक्ट आहे की तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. तर 20 विद्यार्थी आहेत, मग त्यांची यादी असेल, लिस्ट, कोण नावं आहेत, किती वर्ष आहेत, त्या मुलांना किती वर्षाचे आहेत, त्याची लिस्ट तुम्ही सेकंड पॅरेग्राफमध्येच बनवायची. तुम्हाला पुस्तक मागवायचे आहेत, शालेय साहित्य मागवायचं आहे. शालेय साहित्य म्हणजे स्कूलचं काय स्टेशनरी सामान मागवायचं आहे. प्रयोगशाळेतील साहित्य, प्रयोगशाळेमध्ये लॅबमधलं काही मागवायचं आहे किंवा क्रीडा साहित्य काय असेल ते मागवायचं आहे. तर त्याची जी लिस्ट आपण बनवतो, टेबल जे बनवतो ते टेबल सेकंड पॅरेग्राफमध्येच आलं पाहिजे. कळलं की नाही. सेकंड पॅरेग्राफमध्ये की आम्हाला इतकी मुलं आहेत, त्यांना मॅरेथॉनसाठी परवानगी हवी आहे, काय आहे ते सेकंड तुम्हाला मी विनंती करतो, ते सेकंड पॅरेग्राफमध्ये. जेव्हा लास्ट थर्ड पॅरेग्राफ असतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही परवानगी द्याल, तुम्ही आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्याल अशी मी आशा बाळगतो किंवा मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही जर परवानगी दिली तर खूप खूप आभार वगैरे, आभार प्रदर्शन वगैरे लास्ट पॅरेग्राफ करून समारोप करायचा पत्राचा. आणि त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडलाच आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू मुलगी असेल तर, आणि मग तुमचं जे नाव दिलेलं आहे तुमच्या पेपरामध्ये, त्या सब्जेक्टमध्ये, त्या मॅटरमध्ये ते नाव इरा रेगे किंवा ईशान रेगे, मग विद्यार्थी प्रतिनिधी आणि मग तुमच्या स्कूलचं नाव. आणि इथे तुमच्या स्कूलचा ईमेल आय डी त्यांनी आनंदक्षण विद्यालय या स्कूलचा ईमेल आय डी दिला नाही, तो तुम्ही बनवायचा, anandakshangmail.com. कळलं की नाही. जे तुमचा ऍड्रेस आहे, जे तुम्ही आहात, तर तुमचं ईमेल आय डी तुम्ही बनवायचाच, तो तुम्हाला कंपल्सरी बनवायचा आहे. कळलं की नाही. त्याला मार्क्स असणार आहे तर तुम्हाला तो बनवायचाच आहे. तर अशा प्रकारे फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र हे तुम्हाला
लिहिण्यासाठी अतिशय सोपं असते. पॉइंट टू पॉइंट लिहिलं तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते. म्हणून कधीही फॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सारांश लेखन, काही विद्यार्थी सारांश लेखन समरी रायटिंग लिहिता, पण समरी रायटिंगमध्ये खूप सारे नियम असतात. समरी रायटिंगमध्ये तुम्हाला तो पॅसेज अतिशय समजून घ्यावा लागतो आणि आपल्या शब्दात लिहावा लागतो. असं नसते की वरच्या 2 लाईन, मधल्या 2 लाईन आणि शेवटच्या 2 लाईन असं सारांश लेखन करायचं नाही. तर सारांश लेखनासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्याऐवजी पत्रलेखन तुम्ही लिहतच असतात, त्यामुळे तिथे तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र लिहिल्यास तुम्हाला मार्क जास्त मिळतील. तर आता एकदा फॉर्मल लेटर, औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की औपचारिक पत्र फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला बघायचं आहे की पहिला आपण दिनांक लिहायची. दिनांक लिहिताना बघायचं की कधीसाठी तुम्हाला पाहिजे, किती त्यांनी दिनांक ऑलरेडी मॅटरमध्ये मेन्शन असते, मग त्याच्या अगोदर तुम्हाला परवानगी पाहिजे असेल. दिनांक विचारपूर्वक लिहिणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये दिनांक लिहिताना तुम्हाला लक्षात ठेवणं भाग आहे की आता डिजिट, आता 23 फेब्रुवारी असेल तर वर्डमध्ये मंथ जो आहे, महिनाचं नाव तुम्हाला मराठी वर्ड्समध्ये तुम्हाला तिथे शब्दामध्ये लिहिणं आवश्यक आहे. ओके. दिनांक लिहिल्यानंतर प्रतीनंतर आपण ज्याला पत्र पाठवतो त्या व्यक्तीचा हुद्दा किंवा पद, त्याच्यानंतर तिथे त्याचा ऍड्रेस दिलेला असतो, तो ऍड्रेस आपल्याला लिहायचा आहे. आणि तिथे सर्व काही दिलेलं असते, फक्त तुम्हाला विषय समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर विषय लिहायचा. विषय लिहिल्यानंतर महोदय नंतर पॅरेग्राफ करायचा. पॅरेग्राफ करताना 2 फिंगर डिस्टन्स सोडायची जागा आणि पॅरेग्राफ करायचा. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुमचं इंट्रोडक्शन असणार, तुम्ही कोण पत्र लिहिता, तुम्ही कुठून लिहिता त्याविषयी तुमचं इंट्रोडक्शन. कारण फॉर्मल लेटरमध्ये समोरच्या माणसाला आपण ओळखत नसतात किंवा समोरचा माणूस आपल्याला ओळखत नसतो, त्यामुळे आपण आपली ओळख करून द्यायची, इंट्रोडक्शन. सेकंड पॅरेग्राफमध्ये सब्जेक्ट, तुम्ही काही मागवत असाल तर त्याचं टेबल तुम्हाला बनवायचं असते. पुस्तकं मागवत असतात किंवा क्रीडा साहित्य मागवत असतात, हे सर्व. आणि लास्ट पॅरेग्राफमध्ये समारोप किंवा त्या विनंती, आभार काय असेल ते. तिन्ही पॅरेग्राफ लिहिल्यानंतर लास्टला तुमचा आपला विश्वासू, तुमचं नाव तिथे मेन्शन असते, तुम्ही काय विद्यार्थी प्रतिनिधी आहे, शाळेचं नाव आणि ईमेल आयडी लिहायचा, ते विसरायचं नाही. या सर्व गोष्टी आवश्यक असतात ना. तिथे तुम्हाला धन्यवाद वगैरे लिहायचे असेल तरी ओके, परंतु हे जे मी सांगितलंय ते अतिशय इम्पॉर्टंट असते. म्हणून लक्षपूर्वक औपचारिक पत्र जर तुम्ही लिहिलं, फॉर्मल लेटर लिहिलं, तर तुम्हाला जास्तच 4 पेक्षाही जास्त मार्क्स गुण तुम्हाला मिळू शकतात. हे लक्षात ठेवायचं.